तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आपण आलो आहोत गावाला भात कापायला. तर भात कापण्यापासून झोडपण्यापासून आणि वाळवण्यापर्यंतची पूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवली गेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर आता आपण जातोय भात कसं कापतात ते बघायला, आणि मग तिथून भात कापतात कसं, मग सुकवतात कसं, हे सगळी प्रोसेसर असणार. तर हे परसावनाकडचं शेत आहे, म्हणजेच या शेताला परसावन असं म्हणतात. तर या बाजूला काही जणांचे भात कापून झाले आणि काही जणांचं बाकी आहे. तर या बाजूचा भात कापून सुकत घातला आहे, आणि तो भात सुकल्यानंतर थोड्या दिवसांनी त्याचा पेंडा बांधून घरी झोडण्यासाठी घेऊन जातील. आणि या बाजूचा भात अजून सुकला नाही, त्यामुळे अजून तो कापला नाही. तो जर सुकला त्यानंतर मग तोही कापण्यात येईल. तर समोर जो हा भात कापतायत तो थोडा ओला आहे. तो भात असा कापून ठेवण्यात येतो, आणि त्यानंतर दुसरीकडे जे भात कापून रिकामी झालेले चोंडे असतात त्या बाजूला सुकत घालण्यात येतो. तर हा जो भात कापतायत तो ह्या पुढच्या चोंड्यात सुकत घालतात. आणि भात कसा सुकत घालतात म्हणजे भात एकावर एक न ठेवता थोडा पसरवून ठेवला तर लवकर सुकतो. कारण जमा करून ठेवला तर मग खालचा भात सुकत नाही आणि वरवरचा सुकतो. त्यामुळे थोडा पसरवून ठेवतात. तर इथे दाखवतील, आता बघा तुम्ही. हो आणतो. आता वाड्यात आई शेण काढायला गेली आहे तिकडे, आणि त्यानंतर जाणार आहे चांदाकडे चार कापायला. तर चार कापून झाल्यानंतर तिकडे जो भात सुकत घातला आहे त्याचा पेंडा बांधून घरी आणायचा आहे झोडण्यासाठी. तर मी, मामा आणि आई तिकडे जाणार आहोत पेंडा बांधायला आणि भात घरात आणायला. आया आहे का आमची गाड्यात? हां, कोण ना कुठे गेली एकटं चांगलं का? तर हा आमचा वाडा, आणि आमच्या ढवळ्या पोळ्या. आमचा काळू आणि आमचा पिंट्या. तर आता आम्ही जातोय चांदाकडे. जो भात सुकत घातला आहे त्याचा पेंडा बांधून घरी आणायचा आहे. हो अशी हो.
तर हे आहे जवरतवाडीतील दत्त मंदिर. तर हा जो सर्व भात आहे तो आता बांधायचा आहे आणि मग त्याची वजी करून आम्ही घरात घेऊन जाणार जोडायला. तर आई असा भात जमा करून ठेवते, मग मामा पेंडा बांधतो. तर आई जो भात जमा करते त्यालाच कवलटणे असं म्हणतात. म्हणजेच आमच्या कोकणी भाषेत कवलटणे म्हणजेच जमा करणे. तर भात बांधून झाला आहे आणि आता त्याचा वजा करून घरात घेऊन जाणार थोडं थोडं करून. अजून वरच्या तोंडातलं पण भात बांधायचा आहे. तर ही वजी घरात नेऊन झाल्यानंतर आम्ही वरचा भात कवलटायला जाणार आहोत, म्हणजेच जमा करायला जाणार आहोत आणि त्याची पिंडी बांधायला जाणार आहोत. हा बघा कसा वजा बांधलेला आहे. हा तसा बाकीची पण बांधतील आता. तर या खालच्या तोंडातला भात झाला आहे निघून घरी. आता पुढच्या बाजूला जो चोंडा आहे त्यात भात सुकत घातला आहे, तो आता कवलटायला जाणार आहोत. तर आता या बाजूला पण भात सुकत घातलेला आहे आणि आता पेंडे बांधत असतील आणि त्यानंतर त्या पेंड्याचा वजा घेऊन घरी जायचं. तर हा इथे दुसरा शेत आहे, त्या चांद म्हणतात त्याला. इथला भात कापून झाला आहे, सर्व झाला आहे भात कापून तसा. आता हे पेंड्या बांधलेल्या आहेत, ते सगळं एकत्र बांधून घरी घेऊन जाणार आणि झोडणार. आणि ह्या साड्या लावल्यात त्या डुक्कर येतील आतमध्ये म्हणून त्या साड्या लावल्यात. तर ही आमची लाचची कॅप होती. आता आम्ही सगळा वजा घेऊन घरात जातो आणि मग भात झोडायला सुरुवात करू.
तर आता भात जोडायला सुरुवात करता. पण आम्हाला थांबा होतं ते आलं लगेच जेवलं तसं झालं. काय हात नाही मारतो. त्यांच्या ना माझ्या पुढं मारायला फक्त. दुसरं मांडू का तिथे कितना तू कॅमेरा लागतो किती तरी बसून टाकायला लागतो. इथं हात टाका तिथं झोल टाकतो. तर भात झोडून झाल्यावर जो भातात काय काय कुंडा काडी काय असते पेंड्याची ती अडकलेली असते आणि मिक्स झालेली असते. तर अशी गाळून भात आणि तो कुंडा वेगळा करण्यात येतो. फिरवीत जायचं एकच तर आता भात झोडून झाल्यानंतर भातातील जो पोंजा असतो म्हणजे त्यामध्ये भात तयार झालेला नसतो तो असा वारंगवतात, जेणेकरून पोंजा असलेला भात तो वाऱ्याने बाहेर उडून जातो आणि ज्यामध्ये भात तयार झाला आहे, तांदूळ तयार झाला आहे, तो भात तिथेच राहतो. तर ह्या ज्या बाजूला गोण्या दिसत आहेत त्या वारवायच्या बाकी आहेत आणि घरात पण अजून भात आहे तो पण वारवायचा बाकी आहे. तो आता वारवू म्हणजे सगळा वारवाय घेऊ. तर भात कापणीमध्ये वारवायची पद्धत ही सर्वात शेवटी असते. तर भात वारवून झाल्यानंतर आमच्या अंगणात जो हडपा आहे त्यात भात ठेवण्यात येतो आणि मग भात भरडायला घेऊन जाण्यात येतो. तर भात भरडायची व्हिडिओ
आपल्या चॅनलला लवकरच अवेलेबल होईल. तर तुम्ही नक्की बघा. वाकू नको माझा माझी कोणी मांडू पडती नाही तर आपण ते फोन घेतो. नको बाबा तुला भात वाढ डबल भात मामा असल्याने दाखव. पातळ पडलं ना. तर भात झोडून झाल्यावर जो उरलेला पेंडा असतो त्याची अशी आडवी घालण्यात येते आणि हा पेंडा बैलांना वर्षभर पुरतो, दुसरा पावसाळा येईपर्यंत, आणि वर्षभर बैल हाच पेंडा खातात. तर भात कापण्यापासून ते भात वाळवण्यापर्यंतची पूर्ण पद्धत आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसली आहे. आणि भात झोडून झाल्यानंतर त्याची अशी मागे जी दिसते आडवी तशी कशी घालतात ती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात. तर अशाच कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी वारस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.